नागपुर के सीताबड़ी पुलिस स्टेशन की टीम ने एक होटल में छापेमारी कर 3 युवकों को एमडी ड्रग्स के साथ रंगे हाथों गिरफ्तार किया है। दरअसल 14 जुलाई को पुलिस टीम हमेशा की तरह होटल्स और लॉज की रूटीन चेकिंग पर थी। इसी दौरान पुलिस को एक गुप्त सूचना मिली कि गोंदिया से आए कुछ युवक एक होटल में रुके हुए हैं और उनके पास भारी मात्रा में नशीला पदार्थ मौजूद है। जांच के दौरान पता चला है कि आरोपी करीब 2 से 2.5 ग्राम एमडी ड्रग्स लेकर आए थे, जिसमें से कुछ हिस्सा वे पहले ही इस्तेमाल कर चुके थे। पुलिस ने मौके से 1.6 ग्राम बची हुई एमडी ड्रग्स बरामद की है। पकड़े गए आरोपियों की पहचान मयंक अग्रवाल, पराग अग्रवाल, कुणाल नाकादे के रूप में हुई है। आगे की जांच पुलिस कर रही है। काल दिनांक 14/7/2026 रोजी मिळालेल्या माहितीनुसार रूटीन चेकिंग चालू असताना म्हणजे ETCचं जे हॉटेल लॉजेस आपण रूटीन चेक करतो ते चेक करत असताना गोपनीय माहिती मिळाली। त्या माहितीच्या आधारावरती खात्री करण्यात आली एका हॉटेलमध्ये बाहेरगावावरून काही मुलं आलेली आहेत आणि त्यांच्याकडे असण्याचा संशय असल्याबाबत माहिती मिळाल्यावर तिथे खात्री करण्यात आली। सीताबर्डी पोलीस स्टेशनचे पथक आणि अधिकारी अंमलदार गेले आणि तिथे जाऊन खात्री केली असता गोंदियावरून 3 युवक जे आहे हे गोंदियावरूनच MD घेऊन आले होते। साधारणतः 2-2.5 ग्रॅम ते MD घेऊन आले होते। त्यापैकी काही प्रमाणामध्ये त्यांनी ते सेवन केलेलं होतं। उर्वरित 1.6 ग्रॅमच्या आसपासमध्ये ते शिल्लक राहिलेले जे MD आहे ते तिथे मिळून आलेलं आहे आणि सदरचे जे आरोपी युवक जे आहे ते गोंदियावरून येऊन या ठिकाणी काही कामासाठी आलेले होते आणि सदर हॉटेलमध्ये एका हॉटेलमध्ये थांबून ते त्याचं सेवन करत असताना मिळून आले आणि त्यांच्याकडे काही प्रमाणात MD सुद्धा मिळून आला। त्यांची नावे जी आहे ती मयंक अग्रवाल आहे, मयंक अग्रवाल, पराग अग्रवाल आणि कुणाल नकाते असे त्या आरोपींची नावं असून त्यांना कायदेशीर कारवाई करून काल गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आले आणि आज रोजी माननीय न्यायालयात हजर केले असता त्यांना दिनांक 18/7/26 पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे आणि पुढील तपास चालू आहे।